Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson, new poem Be the Best from 8th standard. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी ची युनिट नंबर 1 ची कविता पहिली बघणार आहोत. बी द बेस्ट म्हणजेच काय तर चांगलंच व्हा, चांगलंच करा. बी द बेस्ट या नावावरूनच आपल्याला कवितेची ओळख होते, कवितेची कल्पना येते आणि कवीने निसर्गातील विविध वस्तूंचा वापर करून त्यांचा जो संदेश आहे तो आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तो लेट्स स्टार्ट आवर पोएम बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. इथे कवी आपल्याला सांगत आहेत की जर तुम्ही डोंगर माथ्यावरचा असलेला पाईन वृक्षासारखं होऊ शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. स्क्रब मीन्स ऑन एरिया दॅट कव्हर विथ स्मॉल लॉ प्लांट्स. ओके, तर इथे आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही नाही जर पाईन वृक्षासारखं जो डोंगर माथ्यावर असतो, खूप उंच असं ते वृक्ष असतो, तो जर तुम्ही बनवू नसाल शकत तर काही हरकत नाही, पण तुम्ही झुडूप तरी व्हा. तुम्ही डोंगर माथ्यावरचा पाईन ट्री नाही होऊ शकत तर काहीही हरकत नाही, पण तुम्ही दरीतील छोटी छोटी झाडे तरी बना, पण झुडूप तरी बना. बट बी, पण बना तरी. The best little scrub by the side of the reel, be a bush if you can't be a tree. नाहीतर तुम्ही छोट्याशा झाडाजवळ झुडूप बना. अरे झुडूप तरी बना. झाड नाही बनू शकत, झाड नाही बनता येत, काही हरकत नाही, पण तुम्ही झुडूप तरी बना. If you can't be a bush, be a bit of a grass. अरे बुश झुडूप पण नाही बनता येते का, तर गवत तरी बना. अँड सम हायवे हॅपियर मेकर. आयुष्यामध्ये काही मोठं नाही पण काही मोठं असं नाही करता आलं, छोटं तरी काहीतरी करून दाखवा. हे मला करताच येत नाहीये, मला हे करायचंच नाहीये, तर मग तुम्ही ते करू नका, पण दुसरं काहीतरी करा. दुसरं नसेल तर आणखी काहीतरी वेगळं करा, पण करा, चांगलं काहीतरी करा. कवी इथे सांगत आहेत की इथे नाही बनता येते का बुश, हरकत नाही, तर तुम्ही गवत तरी बना. अँड सम हायवे हॅपियर मेकर. तर हायवेच्या रस्त्यांना हॅपी बनवा. मीन्स हायवेवर गाड्या जात असताना आणि सुनसान भकास असा हायवे कोणाला आवडतो का? नाही, कोणालाच आवडत नाही, पण तेच हायवेच्या कडेला गवत असलं तर तो हायवे आपल्याला हॅपी वाटतो. If you are a musky and then just be a bass, but the loveliest bass in the lake. तुम्हाला मासाच बनायचं आहे का? आता इथे दिलंय की मस्की अँड बास मीन्स नेम्स ऑफ फिश. ते एक प्रकारच्या फिशचं नाव आहे, मस्की अँड बास. मासाच बनायचं आहे का, तर बास मासा बना ना मग. पण बनायचं आहे ना तर छान मासा बना, असे कवी इथे सांगत आहे. कवी आपल्याला प्रत्येक उदाहरणामधून हे सांगतोय की तुम्ही काहीतरी बना. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी अ क्रू. आपण सगळेच कॅप्टन, शिपचे कॅप्टन नाही बनू शकत. ओके, वी हॅव गॉट टू बी क्रू. काही जण आपण क्रू असणार आहेत. क्रू म्हणजे सेलर्स हू वर्क ऑन शिप. जे लोक जहाजावर काम करतात ना, ती काम करणारी लोक म्हणजे क्रू. आता बघा, इथे जहाजावर सगळीच लोक, सगळेच जण कॅप्टन बनू शकणार आहेत का, तर नाही. तर इथे जहाजावर काही काम करणारे असतील. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आणि आपल्यापैकीच काही जण तिथे असणार आहे. देअर्स बिग वर्क टू डू अँड देअर्स लेजर टू डू. तर इथे काम करणारे जे काही लोक आहेत, तर काहींना मोठी कामं असणार आहेत त्या जहाजावर करायला, तर काहींना अतिशय छोटी कामं असणार आहेत. अँड द टास्क यू मस्ट टू डू इज द नियर. तुमचं काम छोटं आहे की मोठं याने काही फरक पडत नाही, पण तुम्ही त्या क्रूचे सदस्य असणार आहात, तुम्ही काम करत असणार आहात, हे फार महत्त्वाचं आहे. If you can't be a highway, then just be a trail. Trail means a narrow path.
ट्रेल मीन्स नॅरो पाथ, अरुंद असा रस्ता, छोटासा अरुंद रस्ता. तुम्हाला नाही बनता येते का हायवे? काही हरकत नाही, पण तुम्ही छोटीशी बोळी अरुंद असा रस्ता तरी बना. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. नाही बनता येते का सूर्य? ठीक आहे, पण निदान तुम्ही तारा तरी बना. तारा जो लुकलुक करतो, लुकलुकणारा तारा तरी बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. आणि आकारावरून नका ठरवू की तुम्ही जिंकलात की हरलात. हे तुम्ही स्वतःच ठरवू नका. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. आणि जिथे कुठे तुम्ही असाल, जे काही तुम्ही असाल, तिथे फक्त तुम्ही बेस्ट काम करा, चांगलं काम करा, एक्सलंट काम करा आणि मग बना बी द बेस्ट. असे इथे डगलस मुलाय हे जे कवितेचे पोएट आहेत हे आपल्याला इथे सांगत आहे. अतिशय मोटिवेशनल अशी कविता आहे, ज्याच्यातून आपण प्रेरणा घेऊ शकतो अशी ही कविता आहे. तर कवी आपल्याला इथे प्रत्येक गोष्टीतून हेच सांगतायत की आपण जिथे कुठे आहोत तिथे बेस्ट काम, एक्सलंट काम करण्याची प्रेरणा आपल्याला या कवितेतून मिळते. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.